स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन रामकृष्णारी त्याला इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे बोथ आर आवर नॅशनल फेस्टिवल. विठ्ठल विठ्ठल रामकृष्णारी. बाकी वेगळं काय नाही सांगायचं महाराज. लाईफ इज जर्नी बिटवीन टू अल्फाबेट B-I-N-D बट ओनली वन इन अवर हँड दॅट इज सी. विठ्ठल माफी मागून बोलालो काहीतरी. तुम्ही संत सज्जन मायबापांच्या संगतीमध्ये कसं हे आनंद आहे ना, हा आनंद उत्सव आहे साजरा, जे की साधू संतांनी जतन केलेलं ठेवलेला ठेवा आहे. क्रता त्रेता द्वापार कली तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि आज त्याचा आनंद आहे जीवनामध्ये. साधू संतांच्या संगतीमध्ये रामकृष्णारे आमचे चोपदार बाबाई आहेत. कसं आहे, जतन करणं अवघड असतं, मिळणं सोपं असते. आपल्या परिसरात हे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा सहवास आहे. भूमी पवित्र आहे. रामकृष्णारी दिव्य भव्य मंडप महाराज हे चिंतन आहे. बरं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये याचं प्रत्येकाचं चिंतन आहे. श्लोकाक्षर द्राक्ष लता मांडव झाली आहे गीता. संसार पथ श्रांता विसावा वया. एरवी मानवी जन्माला विश्रांतीचं स्थान हे मंडप आहे महाराज. विठ्ठल आनंद आहे. तुमचं सर्वांचं दर्शन झालं. योगायोग आले आमचे महाराजांनी. हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज, आपल्या गावातील केशव महाराज यांनी सांगितलं, या साधू संतांच्या संगतीत नाही बोलिलं तरी जावं. हा प्रघात आहे ना बाबाजी. परंपरा कशी आहे, सत्समागमामध्ये साधू संतांच्या संगतीत नाही बोलिलं तरी जावं, हा प्रघात आहे. म्हणून विशेष आहे आज आनंद. का लळेयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती जरी माहिरे. श्रीमंत होती तुम्हा ऐशिया. हे माहेर श्रीमंत आहे बाबाजी. ऐक ऐश्वर्य तर हवंच, पण भक्ती ज्ञान वैराग्य असं ही श्रीमंत आहे. आज दर्शन झालं महाराजांचं. दर्शनास अंतकरण हे प्रशस्त होत असतं साधू संतांच्या संगतीमध्ये. दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष तयांचे नाव तीर्थराव. दर्शनी प्रशस्ती सिठाव. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांत सही. भ्रांत जीवनाचा भ्रम नाहीसा होत असतो. कुठं? दर्शनानं साधू संतांच्या. म्हणून आज विशेष त्याचा आनंद आहे. रामकृष्णारी तुकोबाऱ्यात असं चिंतन करतात. बरं झालं आज माहेराचीच भेट झाली. आजी बरं झालं वस्तुस्थिती आहे. आणि स्तुती वर्णन जरी केलं तरी आपल्या जीवनात त्याचा आनंद विपाय जरी ठेवला चित्ता तरी दे आपली योग्यता ते प्रशंसिता लाभू आथी. आनंद आहे जीवनामध्ये. बघा
सर्वांच्या सहकार्यातून भगवत नामचिंतनाचा हा केवढा अट्टास आहे, जे की मानवी जीवन क्रमप्राप्त आहे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला. आणि आजचं जीवन म्हणजे गतिमान आहे, विज्ञान युग आहे, जीवन गतिमान आहे. पण स्थैर्य निर्माण केलं ते साधू संतांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये, की जीवन कृतार्थ होण्याचं साधन म्हणजे साधू संतांनी जतन केलं. एरवी तुम्ही आम्ही पाहतो, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. जी रात्रंदिवस तळमळ आहे तुमची आमची, तर कुठं विश्रांती मिळेल? तर हे मंडप आहे विश्रांतीचा. रामकृष्ण का देवाचं नामचिंतन श्रवणे कीर्तने झाले ते पावन. सनकादिक दान परमभक्त झाली त्या विश्रांती याच्या का सकळा. जीवी जीवन कळा श्री मूर्तिरया. विश्रांतीचं स्थान आहे बाबा. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, पायी संतांची भाव, पायी संतांची भाव. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव, पायी विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. रामकृष्ण हरी. अन्नदान नामचिंतन केवढा गजर आहे आपल्या या पवित्र भूमीमध्ये. हे जीवनाला कृतार्थ होण्याचं साधन आहे, विश्रांतीचं साधन आहे मायबाप. म्हणून हा जो नामघोष आहे, बरे आज साधू संतांची भेट होणं, माऊलीनं चिंतन केलं महाराज. संत भेटती आजी माझ. प्रक्रिया झाली. प्रक्रियेपेक्षा परिणामाला विशेष महत्त्व आहे. पेरणी केली न उगवण होईना गेल्यावर, आणि पेरणी केल्याच्या नंतर उगवण शक्ती चांगली झाली की त्याचा आनंद राहते ना. तसं हे तेव्हाच लक्षात येते बाबाजी. भूमीचे मार्दव सांगे कोंभाचे लवलव. हे एवढे मायबाप तेवढ्या तत्परतेनं, किती तत्परता आहे, माऊलीनं चिंतन केलेलं आहे. रामकृष्ण हरी. आपणाला वेगळं काय, जे साधू संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं ठेवा आहे त्यांचंच विचार आहेत. आपल्या पदरचं काही नाही मांडायचं याच्यात कशासाठी. रामकृष्ण. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतांतरा नाही दिले मन, हृदयी धरिले हरीचे चिंतन भो. रामकृष्ण. केवढा आनंद आहे. रामकृष्णारे आज आपल्यात नाहीत, पण ते आहेतच. संतही जात नसतात. स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपरायण काशीरामजी महाराज इटोळीकर बाबाजींनी सांगितलं, त्यांनी इथं साईनाथ भगवंताच्या या मंदिराच्या कामासाठी सुरुवात केलेली आहे. कसं ते मार्ग दाखवित असतात. संत हे मार्ग दाखवित असतात, की मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. मानवी जीवनाला ही साधना असणारी सोपी. तर सांगायचं तात्पर्य हे माहेर संपन्न भक्तीनं, ज्ञानानं, वैराग्यानं भगवंताला आवडणारी ही भक्ती आहे. लहान मोठं असं काही नाही. भक्ती एकिमी जाणे ते तसान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलत्या. सर्वासाठी
सर्व देशी सर्व काळामध्ये. आणि भक्तीची तत्परता आहे महाराज. नुसतं भक्तीच आहे असं नाही, भक्तीची तत्परता आहे. भक्तीची तत्परता मेघाच्या मुखातून निघालेली पाण्याची धार चहा पाण्याला थांबना कोणाच्या इथं. कुठं येते? या भूमातेवर येते, भूमातेवर. तशी ही भक्तीची तत्परता आहे बरं महाराज. वस्तुस्थिती आहे. तेही भक्ती ऐशी पर्जन्याची सुटिका जैशी धरा वाचोनी अनादिशी गतीच नेणे. विठ्ठल ज्ञानाची संपन्नता. आता या अवकाशाच्या पोकळीमध्ये वार आहे. वार वेगानं वाहू लागलं तर आपण म्हणू वार इकडून इकडं व्हायला आहे. पण या वाऱ्याला पाठ कोण्या बाजूनं पोट कोण्या बाजूनं कोणी सांगू शकेल काय मायबाप? या बाजूनं पोट आहे आणि या बाजूनं पाठ आहे. हे ज्ञानाची संपन्नता आहे. जयाची अज्ञाना पाटी पोट नाही अर्जुना. वायू जैसा गगना सर्वांगी असे विशेष आहे. म्हणून याचा आनंद आहे. धन्य दिवस जी दर्शन रामकृष्ण आहे. किती आनंद आहे महाराज. तुमच्यामुळं आम्हाला बी आहे. समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यातून भगवत नामचिंतनाचा आनंद दूध घराबाराला मिळतंय. बाबाजी दूध घराबाराला मिळतंय पण निमित्तानं मिळत असते. वासराच्या निमित्तानं दूध घराबाराला सर्वांनाच मिळते, शेजाऱ्या पाजाऱ्याला बी. तसे वत्साचे निहोरसे दुग्ध घरा उद्देशे पांडवाचे निमिषे जगद उद्धरण. जगाचा उद्धार करण्याचं साधन भगवान परमात्म्याने सांगितलं पण निमित्त मात्र अर्जुनाला केलं. जे सख्यत्व भक्तीचे अधिकारी आहेत. मला हे नामचिंतनाचीच आज कसं आहे 6वा दिवस आहे महाराज. आणि साधन सोपं आहे आपणाला. जे कठीण अवघड असं काही सांगितलं नाही साधू संतांनी. जेवढं सोपं होईल तेवढं सोपं केलंय. जसं की मातृत्वाचं प्रेम असतं. माय आपल्या लेकराला जेवू घालू लागली तर हातात असा घास बसतो कवळ, पण तेवढा घास कधी चारीना. कळवळा आहे कळवळा. 2 बोटाच्या चिमटीमध्ये जितकं बसतं तितकं त्या लेकराला चारीत असते. माय हे मातृत्वाचं प्रेम असतं. देवाच्या प्राप्तीचे साधनं अनेक जरी असले तरी साधू संतांनी जे कठीण मार्ग होतं ते थोडे बाजूला केले आणि ही साधनं सोपी सांगितली. जसं त्या मातृत्वाचं प्रेमाचे दृष्टांत सिद्धांत. वेगळं काय सांगू आता. इथं उभं राहिल्याच्या नंतर गादी नारद महर्षीची आहे. अभद्र बोलायचं नाही, अशुभ बोलायचं नाही, अवाच्य बोलायचं नाही आणि इतंडही बोलायचं नाही. विठ्ठल
दास करी. आपण कृतज्ञ आहे. त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवलीच पाहिजे. आईवडिलांच्या उपकाराची जाणीव आपल्या जीवनात हे पाहिजेच महाराज. आपली संस्कृती आणि संस्कृतीचे संस्कार तुमच्या आमच्या जीवनामध्ये जतन केलेले आहेत. अंगाजीवाची संपत्ती वेचणी करी बाळाची पाळती. जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. माय उबगत नाही बरं, कधी उबगत नाही माय. लेकरू मोठं झालं तर उबगल न जाणं, तसं संस्कारमय असल्यामुळं उबगणार नाही अशी एक शाश्वती आहे. पण माय उबगत नाही बरं. कोणत्या वेळेला त्या ही नामधारणा सांगण्याचं काय तत्व आहे नेमकं? हे जे सोपं साधन आहे हे नेमकं सांगण्याचं काय तत्व आहे ते तुकोबाळ्याचं आपल्याला या दृष्टांतानं सिद्धांतानं. तसं तर तुम्ही अधिकारीच आहेत, पारखी आहेत, पारखी. बाबाजी दुधात जरी पाणी असलं की नाही, त्या पाण्याला वेगळं करणारे आणि दुधाला वेगळं करणारे हे मायबाप आहेत. विठ्ठल क्षीरा निरा कैसे होय कपन स्वादितो भिन्न भिन्न काढे. म्हणजे एक आहे साधू संतांनी आपणाला हे नामचिंतन नाम साधना अगदी सोपी सांगितलेली आहे आणि तेच आपल्याही जीवनामध्ये नाही असं नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलंय. योगाची वाटा जे रिगालेगा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. लोहाचे चन्ने जय बोचरिया पडती खाणे रामकृष्णारी. या बाबाजी ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. विठ्ठल म्हणून हे सोपं केलंय ना. अजिबात नाथबाबांनी चिंतन केलं बाबाजी. जप तपानुष्ठान व्यर्थ कासाया करणे. मन लगे दैवता करणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. महाराज वस्तुस्थिती याच्यातला सम कळण आणि काळ कळण आम्हाला. पण एवढंच आहे, त्याच्या वाजिन्यामध्ये याच्या म्हणण्यामध्ये आमचं सपाद होऊन जातं. विठ्ठल शांती ब्रह्मनाथ बाबाने सोपं सांगितलं. आज आपला हे अखंड हरिनाम सप्ताह भगवत नाम चिंतनाचा आनंद आहे. जवळजवळ 6 दिवस झाले मायबाप. तुम्ही सर्व अधिकारी श्रवण भक्तीचे ही तत्परता आहे. तत्परता किती आहे? जसं माईची आणि लेकराची जर चुकामुक झाली की नाही बाबाजी, माय सर्वांगाचे कान करून ऐकत असते. कुठं असेल, काय खात असेल, कसं राहत असेल, हे मातृत्वाचं प्रेम असतं. तसं हे मायबाप तितक्याच तत्परतेनं हे कथा श्रवण करतात.
चुकलिया बाळाची शुद्धी वार्ता जेवी सादरे ऐके माता तेवी आदरे हरिकथा सार्थकता परिसावी आहे. तत्परता आहे. एकंदरीत सांगायचं तात्पर्य मायबाप, ह्या नामचिंतनाचं जे साधन सोपं सांगितलं. नाम काय सामान्य नाही आहे. नाम घेतलं तर नामी प्रगटच आहे. म्हणून नाथबाबांनी सांगितलं बाकी सायास करायचे नाही. कोणते? जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधवाच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. पाठ काकडा आहे बाबाजी. वासुदेव स्मरण पाप हरणाचे मूळ. कसं आहे, आता सर्व अधिकारी येतं पाठपाठांतर आले. आपल्याला थोडं थोडं जे काय इकडं काय तिकडं काय आपले 2 तासाची सेवा देवाच्या नामचिंतनाची, म्हणजे त्याच्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे. आणि तेच तुकोबारायाने नेमकं संत जीवनच एक असं आहे, काही नाही विचारलं तरी सांगत असतात आणि काही विचारल्यावर सांगत असतात आणि काही विचारलं तरी काही सांगत नसतात. कोण केव्हा काय विचारेल आता या जीवनाच्या वाटचालीमध्ये असं काय जाणता येत नाही बाबाजी. एक जणानं विचारलं, बाबा ओ महाराज, पाण्यापेक्षा पातळ काय आहे हो? ओ महाराज, भूमीपेक्षा भारी काय आहे? बाबाजी, अग्नीपेक्षा दाहक काय आहे? काजळापेक्षा काळ काय आहे? संतांचं बोलणं असतं सहजपणानं. ते काय करीतात, कोणाही प्रकारानं विचारू द्या, कशाही प्रकारानं विचारू द्या, ते मात्र अगदी निर्द्वंद निशंकपणानं सांगत असतात. विठ्ठल विचारणारानं विचारलं, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन गण से तेज है, कौन को जल से कारी रामा, कौन को जल से कारी. लगेच उत्तर आहे त्याचं. ज्ञान हे पाण्यापेक्षा पातळ आहे. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध गण से तेज है, कलंक का जल से कारी रामा, कलंक का जल से कारी. थोडक्यात तुमच्या तेव्हाच लक्षात आलं, ज्ञान हे पाण्यापेक्षा पातळ आहे, पाप हे भूमीपेक्षा भारी आहे, आणि क्रोध हा अग्नीपेक्षा दाहक आहे, विध्वंसक आहे, आणि कलंक हा काजळापेक्षा काळा आहे. असं विचारलं. आणि विचारलं, महाराज देवाच्या प्राप्तीची साधना कोणती आहे? कोणती साधना करता? त्यावेळेला प्रमाणित केलं तुकोबारायाने अभंगाच्या पहिल्या चरणात. नामी नामाचे धारक येनो प्रकाराणिक, Hare
पण सोपं आहे. आम्ही म्हणजे व्यापक शब्द आहे. संत वाङ्मयात शब्द आहेत पण व्यापक आहेत. अपपर असा भाव नसतो. आम्ही ही व्यापक दृष्टी आहे संतांची. एक वचनामध्ये नाही, अनेक वचनामध्ये आम्ही म्हणलं तर, एक वचनामध्ये म्हणलं तर मी हा शब्द वापरला तरी एक वचनामध्ये येतो. पण ज्या अर्थी मी हा शब्दाचा जर उच्चार केला तर ते अपराध प्रगट करतात. मी तो अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज. सांडिले हित नावडे पुराण बैसले, संत केली बहुत परनिंदा. महाराजांचा गोड चिंतनाचा अभंग हे. सांगायचं तात्पर्य एकच आहे याच्यातून. मायबाप तुम्ही संत सज्जन, कसं आहे ही सज्जनांची भेट आहे. किम सज्जन, सज्जनांचा एक स्वभाव असतो बाबाजी. असं अनाथ असलं की नाही, ही अनाथ आहे. भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही. पण याही अनाथाला सज्जन काय करतात, धावून उचलून घेत असतात. संत हे सज्जन असतात. सज्जनांचा स्वभाव पूर्ण, दीन दयाळू चातक घन, अनाथाशी देखता जाण, घेती धावून उचलोने. सज्जनांचा स्वभाव असतो. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच, त्यांच्या अंतःकरणात हा कळवळा असतो. जसं मातृत्वाचं प्रेम असतं, कळवळा असतो. हिता हित देखती, हानी कनवा घेपती, पुसोनी शिनू हरिती, देती सुख. हे प्रयोजन आहे. कोणतं? पुसोनी शिनू हरिती आणि देती सुख. हा, सुखाच्या प्राप्तीचं साधन सांगतात. नाही असं नाही मायबाप, तुम्ही आम्ही या आश्रमधर्माच्या चौकटीत आहोत, त्यांच्याही जीवनात चटकी नव्हती असं नाही. मग ते तुकोबाऱ्या सांगतात ना, देवाकडं सांगते वेळेस सांगतात, कोण सुख धरोणी संसारी, राहो सांग मज बाहरी, अवघ्यानाशी म्हणता परिथित्ता तुही दुरी अंतरशी. प्रथम केला गर्भिवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्माशी थवरी. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभूती आहे त्यांच्या जीवनातली. त्यांनी हे जे आपल्यासाठी ठेवा, रामकृष्णारी एक एक महाराज प्रमाणित आहे. त्यांचा शब्द म्हणजे शास्त्र हे शब्दाचं ज्ञान देईल. ज्ञान देतच शास्त्र शब्दाचं, पण संत हे अनुभूतीचं ज्ञान देतात. अनुभव रामकृष्णारी. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. संत वाङ्मयातलं एक एक प्रमाण गोड आहे असं. हो, शब्दाचं ज्ञान आणि अनुभूतीचं ज्ञान. शब्द म्हणजेच एक मंत्र आहे, ते आत्मज्ञानाचं बी आहे. शब्द हे आत्मज्ञानाचं बी आपल्या हृदयरूपी जमिनीमध्ये सखोल पडून, रामकृष्ण आहे, त्याला ओलावा मिळाला. ओलावा तर ते अंकुरित होते महाराज. ओलावा नसल्यावर, आता इकडं कसं आहे की पावसाचं, पण आमच्या भागातही नाही पाऊस. ओलावा असला तर मोडका टवटवीत असतं, तसं त्याचा ओलावा आहे. मंत्राची बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी 1 रुपयाची ओल म्हणून संवाद फळेशी उठले. शब्द हा बहुसार, राशी
रामकृष्ण हरी महाराज प्रमाणित आहे. थोडं वाटलं रामकृष्ण हरी अवघड जातं ऐकायला बिन का तर आम्हाला येत नाही इकडं अलीकडचं काय आहेत. तुम्ही आम्ही या आश्रम धर्माच्या चौकटीत आहोत आणि या चौकटीत असून आपल्याला बाकीचं आहे ना सांगाय नाही असं नाही. यावद वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त पश्चाद्वती जर्जर देहे वार्ता प्रच्छति कोपी न गेहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. तुकोबाऱ्या सांगतात ना जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत करता आहे की नाही तोपर्यंत सगळेच म्हणतात आमचं माझा. आणि त्याचीच अवस्था डोळ्यानं दिसू देऊ नका, कानानं ऐकू येऊ देऊ नका, पायानं चलताय. पुढे काय म्हणतात जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बागुलाजा विपरीत कैसा झाला तोची देह नव्हे तुझा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा शरण मी आलो तुझ निवारोनिया पापा. रामकृष्ण हरी महाराज एव्हरीबडी मॅन बंडल ऑफ मिस्टेक. माफी मागून बोलतो. माय बहिणी त्यांचा अधिकार मोठा आहे पण सुशिक्षित तरुण मंडळी इथं जास्त दिसायला. हो एव्हरीबडी मॅन इज बंडल ऑफ मिस्टेक बट ही रिटर्न दिस प्लेस. व्हाय द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स इन अवर लाईफ there is goodness, kindness and forgiveness. विठ्ठल विठ्ठल. हे ठेवा जतन केला आहे महाराज साधू संतांनी आणि त्याचा आनंद घ्यायचा. आता आमची तर पंगत उठायची वेळ आली. रामकृष्ण हरी. हो वघा निघून जाते हो आयुष्य पाहता पाहता निघून जाते. केव्हा एवढे वर्ष होऊन गेले असं कळत नाही. म्हणून याचा आत्मविश्वास आपल्या अंतःकरणामध्ये असला तर भय राहत नाही. देवाच्या नामचिंतनाचा कर्तव्याचा एवढं समस्त गावकरी मंडळी सर्व लहान थोर या कार्यासाठी सारखं सतत परिश्रम आहे. आपलं जीवन इथं एकाईक वाचिक आणि मानसिक. आपल्याकडं संपत्ती आहे ना संपत्तीचा विनियोग सत्कर्मामध्ये केला त्याचा विशेष आत्मानंद आहे. आणि घरची संपत्ती तैसीच औदार्य धैर्य वृत्ती मा परत्राणी कीर्ती कान होवावी. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली ठाया आणि ते जाण धनंजया ही भूती माझी. भगवान म्हणतात सत्कर्मामध्ये वेच केलेलं अन्नदान नाम जे काय आपली शारीरिक सुद्धा इथं कोणतीही सेवा घडू दे ती वाया जात नाही. विठ्ठल म्हणून ही साधना 6 दिवसाची सारखं चिंतन आपण ऐक श्रवण करीतच आलोत. पण तुकोबाऱ्याने तर 6वा दिवस असल्यामुळं वरचीवर कुठं बोध कुठं उपदेशात्मक संतांचं वाङ्मय आहे. अगदी विनीत होऊन सांगतात लहानापेक्षा लहान होतात. सकळांच्या पाया माझी विनावानी सकळांच्या पाया माझी विनावानी
आनंद मिळत आहे. सकळांच्या पाया माझी इनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे अहो. आता लोप पावला शब्द अहोचा, आता ते नाहीच. रामकृष्ण हरी त्याचं नाही बोलायचं आपणाला. अहो श्रोते वक्ते सकळही जना, बरे पार खूण बांधा गाठी. मायबाप एकच करा, पारक करा, पारक बांधून आपल्या पालवात घ्या बांधून. हो, अनेक दृष्टांत सिद्धांत वेगवेगळे आहेत. शिळा का सिदोरिया, वाहने एक धनंजया. दगड बांधून पाठीवर टाकला काय, आणि शिदोरी भाकरी बांधून पाठीवर टाकल्या तर वज सारखंच आहे, वज बाळगावं लागतंय. पण पाणी दिसल्याच्या नंतर दुपारची वेळ झाली तर दगड काय भुकेचं निवारण करीत नाही बरं, शिदोरी मात्र भुकेचं निवारण करते. गाठी बांधली खापरी, येथा थवा पैल तिरी, न सरोनी मारी उपवासी गा. सरत नाही आणि उपाशी मारल्याशिवाय राहत नाही विठ्ठल. म्हणून नामसंतनाची साधना, आयुष्य आपलं कमी असल्यामुळं बाकीचे साधनं होणं शक्य नाही. आणि साधनं जरी केली तरी ते प्रतिबंध निर्माण करतात. यज्ञयाग स्वर्ग भोगाड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. ते प्रतिबंध निर्माण करतात. आणि नामचिंतनाचं साधन अगदी अंतःकरणामध्ये प्रशस्त उल्हास निर्माण करीत असतं. म्हणून हे साधन, याच्यासाठी जाणतेपणा आणि नेणतेपणा लागत नाही. रामकृष्ण आहे, जाणता असू द्या की नेणता असू द्या. रामकृष्ण आहे. हरिपाठात तर सहज सांगितलं ना, जाणीव नेणीव भगवंती नाही, भगवंती नाही, हरी उच्चारण पाही मोक्ष सदा. म्हणून आमच्या ठिकाणी हा आम्ही व्यापक शब्द आहे. जाणतेपणा नाही, नेणतेपणा नाही, जाणीव नेणीव रामकृष्ण हरी. का तर नामचिंतनाचं विशेष जीवनामध्ये स्वीकार केल्यामुळं न लगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती. विठ्ठल मारुतीराय महान वैष्णव आहेत. हो, यवनी जन्मला मरकडतो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमान म्हणावं या कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. म्हणून या वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्ही, तुमच्यामुळं आम्हाला हवी. कसं आहे, गंगा माता समुद्राला मिळून कृतार्थ होतीच, पण तिच्या संगतीत सहवासात आले त्यांनाही आपलं जीवन देते आणि कृतार्थ करीत. फेडीत पापता पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तसं संत जीवन असतं आणि त्या प्रवाहामध्ये कोणीही येऊ द्या तर त्यालाही आपल्यामध्ये सामावून घेऊन त्याला यथार्थ हिताची शिकवण देऊन जीवन कृतार्थ करतात. रामकृष्ण आहे. आता त्याच्यापेक्षा काय अलीकडे येऊन काही नाही सांगायचं. म्हणून एकच आहे आमच्या जीवनामध्ये महत्त्वाचा जो भाव आहे आणि तो 3ऱ्या चरणात महाराजांनी सांगितलेला आहे. भावे बाळे
माणसं दूर केलं की आहेच महाराज. जाणीव शहाणीव ओझे आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. आपणाला इथं राहूनच हा आनंद आपल्या जीवनामध्ये या आश्रमधर्माच्या चौकळ. आपण याच्यासाठीच आलोत या गावाला. कोणत्या सरकळीला? सरकळीला तर आलोतच मायबाप, पण तुम्ही आम्ही या शरीररूपी गावाला आलोत. आणि शरीररूपी गावाला आल्याच्या नंतर कर्तव्य कर्माचा स्वीकार आहे. पा शरीराची या गावा जया लागी आले ती पांडवा. तो कार्यार्थ घवा सांडनिया. इंद्रिय ग्रामीचे राजबिदी अहम ममतेच्या जल्पवादी. विकारांतराची मांदी मिळवून या. तर पुढ चिंतन नाही. दुःख शोकाच्या घाई मारिली याची शेची नाही. हे सांगावया काही जे ग्राशिले माया. रामकृष्ण हरी. गुरुवर्य मारोतराव महाराजांनी महाराज नेहमी जीवनाची त्रिपुटी सांगायची. आपल्या जीवनाची जीवनाची त्रिपुटी सांगायची. बरं झालं बरवे झाले आलो या जन्माशी. जोड जोडली मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. त्याचा विनियोग दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भोरो. त्रिपुटी. दुसरं एक बरं झालं म्हणले. हे पहिलं बरं झालं आलोत. हां. आणि आल्याच्या नंतर यथार्थ कर्तव्याचा स्वीकार करून चलणंच लागत आहे. खालारा धावे पाणी नदीचा ओघळ आपोआप होतंय. पण इकडं कसं काय की विहिरीला खोदकाम करावं लागत आहे की वरून पाऊस पडल्यावर विहीर होती एखादी तयार होईना. आता याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं केवढा सायास करावा लागतं. याला आहे सत्कर्मामध्ये सुद्धा सायास करणं लागतात. अंग झाले सहजे लेणे उद्दिमे की जे. नदी आपैशी अपादी जे विहिरी जेवी. विहिरीला खोदकामच करावं लागत असते ना. तर याच्यापेक्षा काय आहे. नदीचा ओघळ आपोआप होतं. मेघाच्या मुखातून पाणी पडलं तर खालारा धावे पाणी. पाण्याचा एक गुणधर्म आहे. ते वघळतीला वाहत असतं नदी तयार होती. संसाराच्या रामकृष्ण आहे तसं संसाराचं कार्य आहे. आपण किती कोणी मंद्या करणार तरी ते करावंच लागते होते. आणि परमार्थासाठी आज एवढा आठास आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून. एवढं पाऊस काळ आहे. पाऊस नाही पण त्याच्यासाठी हे मंडप केवढा आहे. हे सायासार झाला काही उभा का असा होते काय नाही. देवाचं नामचिंतन अन्नदान समर्थाच्या पंक्ती भोजने. आज तळिल्या रामकृष्ण हरी. तळिल्या वरिल्या एकाची पक्वाने. तैसे श्रवणे अर्थे पठणे मोक्ष तुलाभे. विठ्ठल दुसरं बरं आहे. कोणतं बरे झाले लागलो कारणे. कारणाला लागलं की झालं महाराज. या मानवी जीवनाचं सार्थकच आहे त्याच्यामध्ये. बरबे झाले लागलो कारणे तुमचे राहिलो चरणी. संत संगती फेडीन धनी गरजेवील गुणी वैखरी. ही स्थूल देहाची वाणी म्हणजे वैखरी. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. परापश्यंती मध्यमा वैखरी. आपण बोलतो ते वैखरी वाणीनं बोलतो तुम्ही आम्ही. हे या शरीराची वाणी आहे ती. हिला वैखरी म्हणतात. आणि म्हणूनच बोलायचं जरी झालं तरी बी रामकृष्ण हरी. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. वाणीला बाबाजी जवळजवळ 13 दोष होतं. 4 सद्गुण होतं आणि 13 दोष होतं. सहज आपल्या लक्षात येत नाही. आता ओघामध्ये आलं म्हणजे माऊलीनं चिंतन केलंय. विरोधावाद बळू प्राणिता पढाळू उपहास छळू वर्मस्पर्शू. आठो वे गोविंदानु अशा क्षोभ प्रतारणू. हे संन्यासिले अवगुणू
ज्ञानी ये. म्हणून संत मायबापांनी तुम्हा आम्हाला या वाणीनं नामजपासारखं साधन, नाम जप यज्ञे तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. भगवान ग्वाही देतात, जीवाला संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी मी नामरूपी 1000 नावा तयार केल्यात. हा, कोणते नावेतच बसायचे. हे मायबाप आहेत की नामाची असहस्त्रवरी नावा या अवधारी, सज्जोन या संसारी तारू झालो. म्हणून तेवढ्या तत्परतेने या नामावर भाव आहे. भाव बळे घालू कास, लज्जा चिंता, चिंतन केल्यावर चिंता करायचं काम नाही. रामकृष्ण हरी. एवढा 8 रात्रंदिवस भगवत नामचिंतनाचा आनंद आहे, घोष आहे. हो तो जय जयकार गर्जत अंबर, मातले वैष्णव विररे, तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळे रे. साधू संतांच्या संगतीत भगवत नामचिंतनाचा आनंद. आज 6व्या दिवसाची सेवा. रामकृष्ण हरी. तुम्ही संत सज्जन मायबापांच्या संगतीमध्ये सहवासामध्ये हा आनंद आहे. कसं इथं आल्याच्या नंतर तुका म्हणे वृद्ध होती तरणे प्रघात कसा आहे. या भक्तिप्रेमामध्ये जर आलं, आनंद तेथीचा मुक्या शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. नाचत पंढरी जाऊरी खेळी विठ्ठल रुक्माई पावरी. भगवत नामचिंतनाचा आनंद आहे. म्हणून न लगे आता याला जाणणं लागणार, नेणं लागणार, चिंता करायचं काम नाही. चिंतन चालू आहे. आस करायची नाही. हीच भाई माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, ही आस. नाही तर दुसरी एक आस आहे, ते दूर घेऊन जाते आस. नाडी येले आशा. आता दृष्टांत देऊन काय लांबवायचं नाही. रामायणातली कथा भाग आहे महाराज. आस निर्माण झाली, आस. रामकृष्ण हरी. आई साहेबांना त्या पंचवटीला भगवान प्रभू रामचंद्र सीतामाई बसलेली होती. लक्ष्मणजी फळं आणायला गेलते. जे मावच झालेलं हरण होतं ना, अगदी चमचम 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 चमकू लागलं, बेगडी स्वरूप होतं. आणि त्यावेळेला आईसाहेबांनी सांगितलं, आपले वनवासातले दिवसच किती राहिले म्हणले. तर 6 महिने राहिलेत. आपल्याला जायचं त्यावेळेला याची कंचोळी करा. त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्राला त्या हरणाच्या पाठीमागं लावलं. रामायणच आहे आता त्याच्यामागं. पण तिथं गेल्याच्या नंतर कुठं, त्या अशोक वृक्षाखाली, अशोक वनामध्ये ती त्रिजटा नावाची सखी होती. त्या सखीला सांगू लागल्या, मग काय सांगू तुला सखे. नाडियेले आशा मृग कांती सोने, नाडियेले आशा मृग कांती सोने, पाठी लागी
जगद्गुरु तुकोबाऱ्याने वर्णन केलं बरं. वासुकीची अशी नाही वनी सीता शोक करी. आईसाहेबांनी सांगितलं, त्रिजटे काय सांगू तुला माझ्या जन्मातली कथा. फक्त आस निर्माण झाली. भगवान परमात्म्याला तिकडं त्या हरणाच्या मागं धाडलं आणि रावणानं मला इथं आणलं. सांग आता देवाची आणि माझी भेट होईल की नाही. सखे त्रिजटे सांग बरं. फार दूरचा पंथ आहे म्हणून सांगायचं तात्पर्य, आस नाड येले आशा मृग कांती सोने. कांती म्हणजे त्याचं स्वरूप होतं. त्या मृगाचं जे स्वरूप होतं चमकणारं स्वरूप असल्यामुळं आणि सहजपणानं सांगितलं देवा, आणि देव त्या पाठीमागे गेले. म्हणजे सीतामाई सांगू लागल्या. तर असेच एक निरसन करण्यासाठी तुकोबाऱ्याने आम्ही त्या आशेचे बांधलेले नाहीत म्हणले. का नाडी येले आशा का तुकोबाऱ्याचं चिंतन ना. भाव बळे घालू कास लज्जा चिंता दबडू आस पायी निज ध्यास म्हण उदास विष्णूचे. न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती. विठोबर जगद्गुरु तुकोबाऱ्याने प्रमाणित केलेलं नाव विठ्ठल. विठ्ठल आपल्याला 3 अक्षराचा शब्द आहे. वेगळं काही नाही. देवाचं कोणतंही नाव घ्या आणि ते विठ्ठल भगवान परमात्मा विटेवर उभं राहिले ते या प्रेमामुळं. देवाचं स्वरूप एवढं काही सोपं नाही कळायला. वेद बोबडे झाले, काळाचं आयुष्य कमी पडलं. जया वर्णावया वेद बोबडे पहावया काळाचे आयुष्यही थोडे. धातया परी न सापडे ठावो जयाचा. एवढं काही सोपं नाही. रामकृष्ण हरी. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थाशी ना कळे ते तर ध्यानाचेही डोळे पावतीना. पण मायबाप हे प्रेम पाहून भगवान सगुण साकार स्वरूपाला येतात. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये भगवत नामचिंतनाचा आनंद हे प्रेमाचं साधन आहे महाराज इथं. आणि या प्रेमामुळं भगवान परमात्मा ते व्यापक आहे. देवाचं स्वरूप, देवाचं स्वरूप हे व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल बघा केवढं भाग्य आहे. महाराज याच्यासाठी सुद्धा महाराजांनी चिंतन केलं की साधू भेट देती तया अवचित्ता रे. ह्या साधूंची भेट ही अवचित्तपणानं आहे महाराज. शांती ब्रह्मनाथ बाबांनी भागवतात वर्णन केलं.
निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्यालाही जे साठो वाटी तय होय भेटी हरिप्रियाची व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृतई हाता चढे परी हरिप्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. आज खरंच सरकळीकरांच्या या सहवासामध्ये भाग्याचा उदयच आहे. साधू संतांची की जिथं समर्पकता आहे जीवनामध्ये त्यांच्या भेटी झाल्या, महाराज झाले. कसं रामकृष्ण हरी संतांचं जीवनच असतं ना. असं असतं की ते परोपकारी जीवन असतं. तर एक एक दृष्टांत एक एक सिद्धांत म्हणलं तरी बी आपणाला सहजच 12 वाजतील. काय हरकत नाही. उद्या एकादशी आहेत, आज दशमी आहे, दशमीचं चिंतन झालं तरी बी हे दुर्मिळ आहे. म्हणून तर तुकोबाऱ्या शांतीब्रह्मनाथ बाबा म्हणतात, आयशे कैशी याने भेटती ते साधू. काय प्रक्रिया करावं लागेल अशा साधूची भेट होण्यासाठी? तुकोबाराय म्हणतात, आयशे आयशी याने भेटती ते साधू. ब्रह्म सर्वगत सदा सम जेथ अणु नाही विषम ऐसे जाणती ते अति दुर्गम त्यांची भेटी झाली भाग्य परमगा. आजची आला तुकोबाऱ्याने चिंतन केलं. आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे सुखी झाले मन कल्पवेना आर्तभूत माझा जीव जयासाठी आणि त्यांच्या झाल्या भेटी पायासवे. रामकृष्ण. अंतकरणात आर्त स्वरूपाचा भाव निर्माण झाला. अनेक दृष्टांत होता. चातकाच्या मनामध्ये मेघराजाकडे आर्त स्वरूपाचा टाहो फोडला तर ते पाणी देतच असते. चातकाचे नि कनवे मेघू पाणी वेशी धावे ते तर चराचर आघवे निवे जेवी. चराचराला त्याचा आनंद होते. मेघाच्या मुखातून पाणी पडलं तर आर्त स्वरूपाचा भाव त्या चातकाच्या अंतकरणात असते. मायबाप आणि मेघाच्या मुखातून पडलेलं पाणी मग सर्वांनाच आहे की ते म्हणते का काय? तसं आज सरकळीकरांनी सर्वांच्या संगतीस भगवत नामचिंतनाचा आनंद आहे. साधू संतांच्या भेटी धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. धन्य तोची वंश भक्ती भाग्य ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी. धन्य त्या नरनारी चतुर्भुज. हे मायबाप चतुर्भुज तर महाराजांनी चिंतन केलेलं आहे.
धन्य त्या नरनारी चतुर्भुज. गावाला धन्यता आहे. भगवत नामचिंतनाचा आनंद व्यापक स्वरूपामध्ये साधू संतांनी आम्हाला अगदी संतांची दृष्टी व्यापक असते म्हणून त्याचा आनंद आहे. योग आले नामदेवरायांच्या दरबारातून आलेत का बाबा? वा वा. म्हणून ही सेवा आहे संतांच्या सानिध्यात. जगद्गुरु तुकोबारे यांना नामसाधना सांगणारा अभंग आहे. त्याच्यासाठी हा आत्मविश्वास आहे की मार्गेची चालता अपाव न पवे सर्वथा, दीपाधारे वर्तता ना डळीजे. आज अनुकूल परिस्थिती आहे मायबाप तुमच्या आमच्या जीवनात, पण ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा ठेवा जतन केलेला आहे आणि अनुकूलतेमध्ये हे आनंद आहे. वेगळं काय? रामकृष्ण हरी. बाबाजी दिवसभर रामकथा आहे. हे मायबाप सर्व बसलेलेच आहेत. तर वयस्कर वयामानानं बी आता जरा परिणाम बी कसा आहे, मांडी घालून बसणं आता जर अवघडच झालं. आता नाही असं नाही, पण तरुण मंडळीसुद्धा मला पहिले माणसं जे होतं आता त्याचं काय उहापोह करायचं नाही. आपणाला आहे त्याच्यामध्ये आनंद आहे आणि आनंद घ्यायचा आपण. म्हणजे व्यापक स्वरूपाचं साधू संतांनी आम्हाला दिलेलं काय ही ठेव आहे. एखाद्याला चलत चलत ठेस लागली तर धनाचा हंडा सापडेल. ते जतन करायला जमलं की जमलं. निधान हे जोडावया भाग्य घडेगा धनंजया, परी जोडीले भोगावया विपाये की. म्हणून शेवटचं चरण आहे तुकोबारायांचं. राम भय नाही जन्म घेता नवी
वैष्णवा संगती वैष्णवा संगती रामकृष्ण. एक एकाहुनी बळी रे, एकापेक्षा एक बळी आहेत. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, कळी काळावरी घातली कास एक एकाहुनी बळी रे. सर्व गायनाचार्य बसले ते बी आमचे महाराज आणि उभे आहेत ते बी. महाराजांनी खेळ्यामध्ये वर्णन केलं ना. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्धी साधकारे. रामकृष्ण हरी विठ्ठल. वर्ण अभिमान विसरली याती. कसं आहे, संतांच्या सानिध्यात एकमेका लोटांगणी जाती रे, निर्मळ चित्ते झाली नवनित्ते, पाषाणा पाझर फुटती रे. संतांचं वैष्णवांचं चित्त हे लोण्यासारखं असतं. अगदी रामकृष्ण हरी. हे श्रोते मायबाप म्हणजे सुवायू काय करतो तर पाण्याचे ढग होतं ते एकत्रित करीत असतो महाराज. त्याला सुवायू म्हणतात. पाण्याच्या ढगायला एकत्रित करणारा सुवायू असतो. समुद्राला भरती येते चंद्रामुळं. सुवायू मेघ सावरे, जैसे चंद्रे समुद्र भरे, मातला रसादरे श्रोतयाचेनी. हे मायबाप तितक्या तत्परते नाहीत. मातला रस आदरे श्रोतयाचेनी. हो, श्रोते मायबाप सर्व गुणीजन महाराज मंडळी रामकृष्ण हरी. श्रोते म्हणजे राजा परीक्षिती जसं श्रवण करणारे, शुकयोगींद्र सांगणारे आहेत. शुकादिक योगी रंगले श्रीरंगी, परीक्षिती अंगी ठसावले. प्रक्रियेचा परिणाम जीवनामध्ये झाला आणि तुकोबाऱ्या तेच वर्णन करतात.
भय नाही जन्म घेता भीती नाही शिवती अंतकरणाला प्रशस्तता निर्माण होत असते येता जाता नेनो काळाचा अडधरा भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हणू लाता नेमकं काय तर मोक्ष सुखाचा धिक्कार केला आणि साधू संतांच्या संगतीमध्ये आपलं देवाचं साधन काय केलंय जतन केलंय तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची ही निकट सेवा आहे मायबाप वस्तुस्थिती आहे स्तुती नाही करायची केली तरी साधू संतांची वाया जात नाही ही निकट सेवा आहे सर्वांच्या सहकार्यातून भगवत नामचिंतनाचा आनंद भगवान प्रभू रामचंद्राची चरित्रगाथा अर्थात हरिवंश पुराण महाराजांच्या मधुर रसाळवाणीतून सर्वोत्त होत आहे महाराजांची आज भेट झाली बाबाजी बघा की योग कसा आहे सरासरी रामकथाकार किंवा भागवतकार इथं उभं राहून ते कीर्तनाची त्याची भेट होत नाही पण आमचं भाग्य आहे दुबळ्यावर कोणी बी काय करीत असतंय कृपाच करीत असतंय ना गंगा आली आम्हावरी रामकृष्ण संत पावली साजरी वस्तुस्थिती आहे बाबाजी म्हणून आत्मविश्वास अंतकरणामध्ये भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हनुलाता तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेचे न लगे जाणावे नेनावे गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती ज्ञानेश्वर